आणि ज्याच्या हृदयामध्ये देश जागृत आहे त्याच्यासाठी विठ्ठल कांगणे सदैव कुठेही उभा असेल हाही शब्द द्यावे. 10 तारखेला आमचं काही चुकलं नाही. मी आजही सांगतो की काही भिकारचोटे डायलॉग घालतात की तुम्ही तिथं होते मग त्याने तोडफोड केली. तर प्रश्न आहे, जेव्हा संविधानाची तोडफोड झाली तर भिकारचोटांनो तिथं फक्त एकच निळ्या रंगाचे लोकच का रस्त्यावर होते? प्रत्येकाच्या भगवा पाहिजे होता, हिरवा पाहिजे होता, काळा पाहिजे होता, पिवळा पाहिजे होता. सर्व झेंडे घालून जर सर्व रुमाल घालून हे सर्व रस्त्यावर असते तर कोणत्याच पोरानं कोणत्याच दुकानावर दगड उचलला नसता. हाही शब्द इथून म्हणजे संविधानाचे काय होते माहितीये का, मेरे को हक्क चाहिए लेकिन हक्क देने वाला नाही. पण बांडगुळावर तसं कसं होईल? दिवाळीला बोनस पाहिजे, इन्क्रीमेंट जास्त पाहिजे आणि बाबासाहेब म्हणलं की तुम्हाला डायरेक्ट असं तोंड मुरुडल्यावाने व्हायले. मग तुम्ही झोपेत मरणार का नाही? झोपेतच मरणार ना, बाकी चळवळीत नाहीत म्हणल्यावर दुसरं काय है ना. कारण पहा, आणि एक गोष्ट आवर्जून सांगतो इथं की आपल्याला इव्हेंट करायचं नाही, आपल्याला मुवमेंट करायची. आणि या भारताच्या कानाकोपऱ्यात आपण म्हणायचो जगात जर्मनी भारतात परभणी, तर ती दाखवून बी दिली आंबेडकरवादी चळवळीनं की जगात जर्मनी भारतात परभणी. त्याच्या अगोदर म्हणायचो आपण, डायलॉग होता ते. कशामुळे होता काय म्हणतात? खड्यामुळे होता का पूल गायब झाल्यामुळे होता, ठीक आहे, कशामुळे होता काय माहित. पण आता खऱ्या अर्थानं जगात जर्मनी भारतात परभणी. आजही माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते, ज्या पद्धतीनं 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन साजरा करतो, पण संविधानाचा कार्यक्रम, बाबासाहेबांचा कार्यक्रम असल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का, मला एक आणखी दुःख वाटते. कुठतरी आपली माय, आपल्या माईच्या वयाची एखादी बाई पांढरी साडी शुभ्र वस्त्र परिधान करून ती पुढे बसते. मग नट्टापट्टा करणाऱ्या बाया आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चाललेलं हे ब्युटी पार्लर आहे. ह्या जर इतर रंगाच्या बाया इथं बसून घेतल्या, त्यांनाच समजून घेतलं संविधान का आहे, तर खऱ्या अर्थानं देशामध्ये कुठलंच वातावरण बिघडणार नाही. पण संविधान म्हणलं की याच्या डोक्यात काय आहे? हे निळ्या रक्ताचं कमाल आहे. संविधान म्हणलं काय, जबाबदारी कोणावर आहे? यांच्यावरच आहे. विश्वजितनं छान उदाहरण सांगितलं. शिक्षकाच्या लक्षात 10 टॉप लोक लक्षात राहतात. मी तर म्हणतो 10 बी नाही, 1 जात लक्षात राहिली. 10 कुठं?